माई सकाळ दिवस 6वा आता सुरुवात केली आणि आमच्या प्रवासाला सकाळ सकाळी वातावरण बघा किती मस्त वाटतं आणि आमच्या सकाळ सकाळी आता आम्ही आमच्या नाश्त्याच्या हॉलला जाऊ नाश्ता वगैरे करू नाश्त्याला वडापाव आहे वडा मस्त खायचे आणि मग आमच्या परत प्रवासाला सुरुवात आज रात्रीचा वावीला आहे आणि उद्या आपण शिर्डीत ना थंडी बघा थंडी बघा तोंडातून दूर येते आता आम्ही निघालोय तर दाखवतो तुम्हाला पुढे पुढे मित्रमंडळी सहित साई तुझ्या पावन गुरुस्थानी मित्रमंडळी सहित साई तुझ्या पावन गुरुस्थानी कडुलिंबाचं दर्शन घेईन मी उघड्या डोळ्यांनी. ओम साईराम. सगळ्यात पाठी राहिलो आम्ही खूप पाय दुखत होते आपल्या मित्राची जरा तब्येत ठीक नाही त्यामुळं आम्ही त्यासोबत राहिलो तर तुला काय होतं मित्र तुला काय आता पोट दुखतोय पाय दुखतोय ऍसिडिटी खूप झाली. ओम साईराम. काय बोलताय मित्रांनो आता आम्ही निघालोय जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे केली तर आता इथं आमचा कार्यक्रम चालू आहे बघू शकता ते करतो रामकृष्ण हरी साईराम. चाय घ्यायचं कोण राहिलं इकडे येतात ना चाय घ्यायचं कोण राम राम साईराम साईराम. साईराम. आपण सध्या भोकणी गावामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये शिर्डीपासून अवघे 40 किलोमीटरवरती दूर आहे आणि आपले जे मित्र आहेत राजेंद्र कुराडे यांच्या गावी आपल्या आजच्या दुपारचं जेवणाची सोय केली होती यांनी साई भक्त असल्यामुळे यांच्याकडून सोय. राजू आपण काही 2 शब्द बोलत आपले आई ते त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्यांचं मनोगत घ्या इथं राहिलेल्या ठिकाणाबद्दल बाकीच्यांचं काय कमेंट आहे तुम्ही एकदा घेऊ शकता. हे आपल्या राजेंद्र भाऊच्या आई आहेत तर तुम्हाला असं आपल्याला माहिती पडलं जेव्हा आपल्या घरी पालखी येणार आहे तर तुम्ही काय कसं म्हणजे किती वाजता उठले काय किती मेहनत तुमच्या म्हणजे एकदम साईबाबांनी सगळं केलं साईबाबांनी सगळं करून घेतलं मग तुम्हाला खूप आनंद झाला मला. कसा उत्साह कसा होता म्हणजे खूप सगळ्यांना आनंद होता मला. साईबाबा माझ्या घरी येणार म्हटल्यावर खूप आनंद होता ना मला. हे आपले राजेंद्र भाऊ आहे त्यांचे भाऊ आहेत मोठे भाऊ तर तुम्हाला कसं वाटलं आपल्या पालखीचं पदयात्रा. आनंद झाला इथपर्यंत तुम्ही पालखी घेऊन आले साईबाबांना इथपर्यंत घेऊन आले भरपूर आनंद झाला. असे दरवर्षी पण येत राहा. खूप खूप तुमची मेहनत खूप एकदम व्हायची तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केल्याबद्दल आमचे घाटीपाडा रहिवासी विकास मंडळ आणि पदयात्री तुमचे खूप आभार आहेत. साईनाथ महाराज के साई बाबा के साई बाबा के साई बाबा के साईनाथ महाराज की. सकाळपासून आम्हाला टाइम भेटला नाही कारण आमच्या मोबाईलला जरा चार्जिंग होती त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट दुपारच्या लंच पासून चालू केलेलं आहे. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आमचा आता दुपारचा मुक्काम होता भोकणीला तर सगळं त्यांची सहकार्य तुम्हाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तर माहितीच पडेल कसं त्यांनी आम्हाला हे केले ते आपलं काय बोलतात ते सहकार्य केले ते. अशाच आमचे बाजीराव गोवर्धन आहे 25 वर्षाचे पदयात्री ते खूप काही आम्हाला सांगतात की मार्गदर्शन करतात की असं जावा तिकडे जावा रात्रीचा अंधार असतो एका जागेवर थांबू नका तर संध्याकाळी जावा पुढून गाडी आली आहे असंच आपलं तुमच्यावर कसं आहे काय आपलं आता मुक्कामचं कसं आहे रात्रीचा मुक्काम आपला भोकणीमध्ये आहे. हा
कोकणीमध्ये पोरं एकत्र चालावा, हा बरोबर आहे. सगळी संख्या असलेली बरं पडतं. हा हा म्हणजे रात्रीच्या वेळेस हा हा आणि जंगल टाईप आहे रस्ता, हा हा. त्याच्यामुळे सर्व पोरांनी एक ग्रुप निरा असलेलं बरं. मग आता आपला किती रात्रीचं कोण साईराम. अशा प्रकारे आम्ही आता चाय संध्याकाळच्या चायच्या मुकावर आता निघत आहे आमचं. आपलं किती किलोमीटर. ओम साईराम. साईमय रात्र. आज दिवस 6वा. तर आज जरा आमचा ब्लॉग जरा कमी पडलेला, म्हणजे जरा आम्हाला नीट शूट करता आलं नाही, जरा चार्जिंगचा प्रॉब्लेम होता. दुपारी पण आम्ही आंघोळीला गेलेलो, पण चार्जिंग होती तिकडे, पण जरा लाईट जात होती एकदा त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. जेवढं आम्हाला जमत होतं तेवढं आम्ही घेतलं. आज 6वा दिवशी दाखवलं. तर आता आम्ही झोपाची तयारी करतोय. हे बघा आमचे साई बंधू सगळे जमून झोपलेत आज. ओम साईराम. नॅनो झोपला आज पाहिले दुखले ना. हो अरे यार खूप पालखी. आता भजन तर आपण बोललो. हा आता भजनचे पण व्हिडिओ. आमच्या गाडीमध्ये रहिवासी नंदू सनप आणि आज आम्हाला भाकरी वगैरे आणले होते, भाकरी ठेचा वगैरे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार आहे. ते एवढ्या लांबून आम्हाला भाकरी वगैरे आणून दिली त्यांनी. आणि बाकी सगळं आता झोपतो खूप सकाळी लवकर 3 वाजता. उद्या आपल्याला बाबांच्या दर्शनाला जायचंय. उद्या फायनली दर्शन होणार आमच्या बाबांचं. फक्त काही तास बाकी आहे. उद्या किती वाजेपर्यंत पोहोचू आपण शिर्डी? उद्या आपण 11-12 वाजेपर्यंत आपण 11 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आपण थांबू. त्याच्यानंतर थोडं जेवण वगैरे करू आणि नंतर डायरेक्ट मग दर्शनाला जाऊ. आज लास्टचा दिवस, आज लास्टची नाईट. उद्या असेल, पण उद्या आम्ही तिकडे शिर्डीत असू. अतुल मित्रा काय बोलतो, आज जरा आपण नीट व्लॉग नाही काढला आणि जरा पाय पण दुखतोय. चढलेली बघू शकता, लय सुजलेला आहे पाय, त्यामुळे जरा नीट शूट करता आलं नाही. जरा कमी टाकलं ठीक आहे, पण आम्ही आमचे 7 दिवसाचा प्रवास
आजचा पण टाकू आम्ही ब्लॉग, उद्या येईल असतो सकाळपर्यंत. तर चला गाणं असो हां, तर काही आमच्याकडनं काही चुकी वगैरे झाली असेल तर जर व्हिडिओत जर काय असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्याच्याबद्दल काही आम्ही दिलगिरी व्यक्त करू. कारण का आम्ही फर्स्ट टाइम आम्ही जरा असे ब्लॉग चालू केलं आहे बाबांच्या कृपेने. जर आमची इच्छा होती खूप करायची, ब्लॉग चालू करायची, पण आता असंच केलं आम्ही आठवणी म्हणून बघायला. पुढच्या वर्षी कोण बघताय भेटेल ना भेटेल सांगू शकत नाही, पण ठीक आहे. चला मग आता ओम साईराम साई नाही रात्र. तर ब्लॉगमध्ये काय असेल तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा. आम्ही सुधारायचा प्रयत्न नक्कीच करू. काय तात्या कुठं चाललंय नंगडत हा. चला मग साई नाही रात्र. उद्या तर पण दाखवूनच लागेल ना शिर्डी. पोचणार दाखवून आम्ही पक्का. उद्या आम्ही शिर्डीत पोचणार आणि परवा आम्ही आमच्या घरी जाणार. घरी गेल्यावर पण आमची मिरवणूक असणार आहे. मिरवणुकीचं व्हिडिओ तर बघा नक्कीच तुम्हाला आवडेल. आठवणची बायको आमच्या भावाचं जरा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचे. हा लास्ट एंडला आता जरा आठवलं ते. हा अतुल मी काय बोलतो, बायकोने ते बाम वगैरे काय असं अर्थ अर्थ दिले, त्याचं रिझन काय आहे? जुन्या बाटलीत काय अर्ध बाम टाकून दिलेला. टाकून दिलेला बाम माझे पहिले यूज झालेले होते. बाम यूज झालं ठीक आहे, पण झेंडू बामाची बॉटल नवीन दिली. नवीन दिली आणि त्याच्यामध्ये आयडिक्स ची बॉटल काय अर्धे पहिली गोष्ट झेंडू बाम माझा नवीन होता. नाही पण बॉटल अर्ध रिकामी बॉटलीत का टाकून दिलेला जुन्या बॉटलीत अर्धा. काय म्हणते मॅच होत नाही ना, अर्धा काढून दिला अर्धा हे करते. नाही झेंडू बामाची अर्धा आपल्या पोराने खाली केला, अर्धा पोरांनी खाली नाही केला. पण घरूनच आणलेला असा आम्ही ऐकलंय बायकोण्याचं. ते अर्धा नवीन बॉटल मधला काढला, जुन्या बॉटल मध्ये भरून ठेवला. पण असं काय नाही, माझ्या बायकोने ए गप खोटं बोलू नका. ठीक आहे, जे काय आहे सत्य ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये येईल. आपल्या 7 दिवसाच्या ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही उद्या नक्कीच बघा. आणि आता कसं वाटतं म्हणजे उद्या तुझ्या घरचे आई वडील वगैरे बायको खूप भारी वाटतंय. म्हणजे आपल्या घरचे नाही साईबाबांच्या दर्शनासाठी 7 दिवसाच्या नंतर आपण एवढं हे केलं आणि आम्ही काय खूप चांगलं वाटतं. माझी फॅमिली तर येणार नाही, कारण की माझा मुलगा फर्स्ट इयरला आहे, त्याची एक्झाम आहे. पण याचं वाटतं का तुम्हाला लग्न झालंय? फर्स्ट इयरला नाही, फर्स्टला आहे. उद्या त्याचा एक्झाम आहे, त्यामुळे तो आला नाही. तर तो येणार. त्याला मी उद्या तुमच्या आपल्या एरियामधल्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला पक्काच दाखवेल आणि तो एकदम भांडणार असा डान्स करणार मी 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. आणि पुढच्या वर्षी भेटत जाऊ आम्ही असं जसं तुम्ही हे केलं आम्हाला सहकार्य तसं आम्ही. आणि आमच्या चॅनलला आम्ही जर काय आमच्या एरियात जर भंडारा वगैरे पूजा वगैरे आता सध्या आमचा तारादेवीचा भंडारा आहे, त्याची एप्रिल मध्ये तारादेवीचा भंडारा आमचा. तर आम्ही एप्रिल मध्ये नक्की ब्लॉग आणि आम्ही जल्लोषात तो साजरा करणार आहे. हा छोटे मोठे ब्लॉग येतो हा छोटे मोठे तर येतच जाणार. एरियात आमची मस्ती मजा आम्ही करत राहू असं मस्त. लाईक फॉलो कमेंट शेअर आणि सबस्क्राईब तर पक्काच करा. बेल आयकॉनवर क्लिक करून नक्कीच येणार. म्हणजे तुम्हाला पुढचं हे सगळं काय येणार आहे काय नाही येणार ते तुम्हाला नक्कीच भेटेल. ठीक आहे चला. रात्र पाय वगैरे पण खूप दुखतात. माझी नस चढलेली पाय खूप दुखते. बघू जरा आज काढायला जमत नव्हती, त्यासाठी बघाच तरी आम्ही टाकू. जेवढे काढले तेवढे आहेत तर नक्कीच टाकू आपण. चला मग ओम साईराम साई नाही रात्र सगळ्यांना. चला गुड नाईट, बाय बाय.